सगळ्या गावामुळे मला हात उचलला. हे कोण समजते स्वतःला? कोण समजतोय? ह्यो काय मोठा जागीरदार लागून गेला होय. ह्याला माझा हिसका दाखवलाच पाहिजे. ए पोरांनो, अरे पोरांनो, इकडे या. अरे या की लवकर. का मामा काय झालं? अयो अर मामा, अरे गाल सुजलाय की तुझा. लयच खाऊन बसले वाटतं. हा ना, त्या जामकरनी जरा जास्तच ताकद लावल्यासारखं वाटतंय. जामकरनं असली ताकद लावली की मामाचा गालच फुगलाय. मामा पण त्या जामकरनं तुला मारायला नव्हतं पाहिजे खरं. ए अरे तुम्हाला का माझ्या जखमीवर मीठ सोळा बोलवलं बरे. मग कशाला बोलवलंय? मला सांगा, तो कोण होता ज्यानं माझ्या कानाखाली वाजवली आणि माझी पोरगी त्याच्या घरात राहते? ती कोण देऊ? मी काय म्हणतोय, त्याची स्पेशल रिपोर्ट बनवू ना डायरेक्ट. मग घरात पळलेली आणि मामाला बसली चटकन एक. कसं वाटलं? वाटलं तुला की नाही कापसाच्या पोत्यात घालून तुझ्या उरावर नाचव वाटतं असं? अरे तुला विचारलं तेवढं सांग. मामा ते खालच्या आळीचं जामकराचं घर माहितीये का? हा माहिती आहे. हा त्या जामकराच्या घरातलंय ती. मुंबईला राहतंय, आत्ता आलंय मुंबईवरून बहिणीसोबत गावात आपल्या. तुला त्याचा वडील आठवतंय का? ती जामकर. आठवलं. अरे वडील कशाला, आज आपण आठवला. अरे ते हिम्मतरावाच्या घरी येणं जाणं होतं त्यांचं. ते काय ते जमिनीचा व्यवहार बघायचे ते रे. हा मग ह्यो त्याच जामकरातला एक. बर ते काम काय करतोय? ते गणपतीला ढोलच घेऊन आलतंय आणि आता म्हणते काय ते सफाई कामगार आहे. काय सफाई कामगार? अरे जाताना केवढा वाजून गेला माझ्या कानाखाली. अरे अख्ख्या गावासमोर माझी इज्जत काढली त्यानं. अरे मामा, मग मी तेच म्हणतोय ना, आपण करू ना बातमी. गावासमोर काढली मामाची लायकी आणि मामाला एक सटकन बसलेली आहे की. मामा माझा ऐक, ते माणूस काय साधं सुद्धा नाही, लय डेंजर आहे. त्याच्या पाया पड आणि आपल्या माधुरीला घरी घेऊन ये. नाही तर काय, ते नाही तर कर म्हणून झालंय. ए त्या जामकराची मी माफी बिफी काय मागणार नाही सांगून ठेवतोय. हा अरे कोण लागून गेला एवढा मोठा? मॅन माझी पोरगी आहे, त्यानं कशाला मध्ये पडायचं? आणि बघा, म्या माझ्या पोरीच्या समोर झुकणार नाही. आणि झुकलं तर आयुष्यभर तिचं ऐकावं लागेल मला. म्या का जाणार नाही ना जामकराच्या घरी तिला आणायला. येईल ती कंटाळून परत. होऊन ते काय व्हायचं ती. सगळे फासे उलट पडत चाललेत. त्या माधुरीला पण जामकरलाच भेटायचं होतं. माधुरी जर का जास्त दिवस त्या आर्यासोबत राहिली तर माझ्याबद्दल तिला काय सांगेल याचा नेम नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. त्या माधुरीला आर्याच्या घरातून परत आणलंच पाहिजे. मी जर आता जामकरच्या घरी गेलो तर त्या जामकरला काहीतरी संशय येऊ शकतो. त्यात ती पावलट माधुरी त्या आर्यासमोर मला त्याच्याशी लग्न करायचं म्हणून मागे लागेल. काहीतरी केलं पाहिजे मला काय. ओ मामा, मामा का ऐकतच नाहीत का? मी तर कोणाकोणाच टेन्शन घेऊ रे. हा मामा ए तू इथं कशाला आलायस? मामा हे बघ, मामा खानदाराने कुठल्याही माणसाशी मला बोलायचं नाही घेतलं. मामा यार परिस्थिती कसली नाजूक आहे. ती काय म्हणते ऐकून तर घे की. मामा तुझा राग मी समजू शकतो, पण तू माझ्या ठिकाणी येऊन विचार कर की रे. मला सगळी परिस्थिती कळते, पण काय करू? माझ्या हातात आता काहीच नाही. सगळं तुझ्या हातात आहे. चल बरं, माधुरीला आपल्या घरी परत आणू. माझी पोरगी तुझ्यामुळे माझं काहीच ऐकत नाही आणि तू जामकर माझ्या कानाखाली मारून गेला. अरे मामा, त्या जामकरने आपल्या पोरीचा जीव वाचवला आहे आणि आपली पोरगी त्यांच्या घरी राहते. त्याच्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे. मामा
हे बघ, आपली पोरगी अशी परक्याच्या घरी राहणं हे काय बरोबर नाही. चल बरं, तिला घरी घेऊन ये. ए तुम्हाला शिकू नकोस मी काय करायचं ते. याला आता इथंच कायमचा आराम द्यावासा वाटतोय, पण काय कंट्रोल करावं लागतंय. हाय का आता? अरे मामा, ती माधुरी तिकडे आडून बसली घरी येणार नाही म्हणून. जामकर तिकडे आडून बसलाय तिला सोडणार नाही म्हणून. तू इथं आडून बसलाय तिला आणणार नाही म्हणून. आणि एवढा निस्वार्थी भावनेने देव माणूस तुला समजवतोय तर तू त्याला आडग्यात काढायला लागलाय. अरे सगळ्यांनीच असं वागल्यावर कसं व्हायचं? जित्या नका काय बोलतीस, ग बस. मामा हो, तू माझ्यापेक्षा मोठा आहे, तुला 4 गोष्टी जास्त कळतात. पण आपली पोरगी अशी दुसऱ्याच्या घरी राहणं बरं दिसतं का? बरं, ही गावात कळलं, गावाच्या बाहेर कळलं तर आपल्या पोरीचं लग्न होईल का? चांगलं स्थळ सांगून येईल का सांग बरं? आणि एखादं स्थळ चांगलं सांगून आलं बी आणि हे सगळं प्रकरण ऐकून त्यांनी नकार दिला, केवढ्याला पडेल ते आपल्याला? हा, नाहीतर काय. मी काय म्हणतोय त्याच्यावर विचार कर बरं. या समाजामध्ये पुरुषाला कोण काय बोलत नाही र. सगळे बोलतात ते बाईला. त्याच्यामुळे मला असं वाटतं तू ह्याच्यावर विचार करावा. अहो, माझं काही चुकत असेल ना, बिंदास तू मला बोल, बिंदास बोल. पण तू ह्याच्यावर विचार कर, काय आपल्या माधुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे र. मामा मामा अरे ऐक की गोपाळ गोपाळ म्हणतोय ते बरोबर. ऐक. होय मामा, आणू चल. आणतो. ताई, ते दही व्यवस्थित घुसळून घ्या आणि तिकडे मडक्यात आणखी थोडं आहे ते पण घुसळा. हो हो. आर्या, आता तरी मला तुझी मदत करू दे ना. नुसतं बसून बसून डोक्यात विचार येतात आणि असं बी मला 2 गोष्टी तुझ्याकडनं शिकायला मिळतील. ठीक आहे. ताई, तुम्ही इकडे बघा. ये, तुला मी हे घुसळायचं काम सांगते. हे दही आहे, हे छान घुसळून घे. 1 मिनिट थांब. ताई, कॅप द्या बरं. थांबा, घेते मी. मस्त. घे. आता हे दूध तापायला ठेवलंय की नाही, त्याला छान उकळी आली की ते चुलीवरून काढून घ्यायचं आणि मग थंड होऊ द्यायचं आणि त्याला रात्रभर विरझण लावून ठेवायचं आणि मग एकदम पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्याचं छान जे दही जमलेलं असतं ना ते घुसळायचं. आता ब्रह्ममुहूर्तावर कशासाठी? कारण पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेलं कुठलंही कार्य चांगलं असतं आणि मग ते दही घुसळलं की त्याच्यातून असं ताजं ताजं लोणी निघतं आणि ते लोणी एकदा का कढवलं मग झालं, तयार आहे आपलं गावाकडचं शुद्ध साजूक तूप. आर्या, शहराकडून आलीस पण तुला किती नॉलेज आहे. आता या फील्ड मध्ये उतरली आहे तर हे नॉलेज असलंच पाहिजे ना. आता काही गोष्टी मी ऐकून शिकले, काही गोष्टी वाचून शिकले आणि ह्या दोघी ताईंनी पण मला खूप मदत केली आहे आणि बाकी हे आहेच एक्सपिरियन्स मधून तर रोज शिकते. तुला माहितीये मला काय वाटतं, माणसाने शिकत राहिलं पाहिजे. शिकणं थांबवलं तर यश कसं मिळेल? मला पण स्वतःचं करायची आधीला इच्छा होती पण घरच्यांनी काय करूच दिलं नाही. रारी